श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण सर्वांनी मनुष्य जन्म घेतला आहे म्हणजे आपल्या सर्वांचे काहीतरी प्रारब्ध असणारच, त्याशिवाय हा जन्म नाही, बरोबर ना? म्हणूनच आपण आपलं आयुष्य असं जगा की कितीही वादळ येऊन देत आपली आई आपल्यासोबत आहे. कितीही भोग आपल्या वाट्याला येऊन देत आईच्या नामस्मरणाने दूर होतील. कितीही अडचणी येऊन देत आई साथ देईल, हा विश्वास ठेवा व आयुष्य व्यतीत करा. कितीही सुख आलं तरी आईमुळे आहे. अहंकार बाळगू नका. कितीही सफलता आली तरी मोहात पडू नका. हे सर्व आहे ते आईच्या इच्छेने. या सर्व छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण लक्षात ठेवल्या ना, मग बघा कोणत्याच गोष्टींचा आपल्यावर व आपल्या आयुष्यावर फरक पडणार नाही. एकच लक्षात ठेवा, आईने मनुष्य जन्म दिला आहे म्हणजे माणूस की धर्म हा आपण पाळलाच पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण नजर हटी दुर्घटना घटी. म्हणूनच आईच्या इच्छेनुसार चाललो आहे तर सगळं काही मिळेल, ते देखील न मागता. पण आईच्या म्हणण्याबाहेर गेलो तर मात्र खूप काही सोसावं लागेल. आई सुरुवातीला संकेत देते, बघते आपण सुधारतो आहोत का. सुधारलो तर ठीक, नाही तर आई तिच्या पद्धतीने सुधरवणार. पण सुधरवणार नक्की, कारण ती आई आहे. तिला तिची सगळी लेकरं सारखीच. त्यामुळे प्रेमाने किंवा अजून दुसऱ्या मार्गाने तिच्या लेकरांना ती वळणावर आणणारच. आपल्या चुकांचा आईला देखील त्रास होत असतो, फक्त ती दाखवून देत नाही. आपण सर्वजण प्रेमाने समजलो तर ठीक, नाहीतर जे भोग येतील ते सोसावे तर लागणारच. आईची कृपादृष्टी सगळ्यांवर असते, पण ती ओळखून जाणून तिच्यावर कार्य करणं गरजेचं आहे. तरच तिची कृपा प्रत्येकाला प्रत्यक्षात अनुभवता येते. श्री स्वामी समर्थ.